हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 6 वेदर अँड सीझनचा पार्ट 2 पाहत आहोत. पार्ट 1 हा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण वेदरबद्दल सगळी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. चला तर मग आज आपण सीझन पाहूया आणि रॅपिड फायर अँड माइंड जिम यांचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेन. चला तर मग सीझनला सुरुवात करूया. वेदर इन अ प्लेस डझंट स्टे द सेम ऑल इयर. एखाद्या ठिकाणचे हवामान वर्षभर सारखे राहत नाही. समटाइम्स इट इज हॉट, अदर टाइम्स इट इज कोल्ड अँड समटाइम्स इट रेन्स. कधी गरम असते, कधी थंड असते, तर कधी पाऊस पडतो. वेन द वेदर चेंजेस एव्हरीथिंग अराउंड अस चेंजेस टू. आणि जेव्हा हवामान बदलते तेव्हा आपल्या सभोवताचे सगळं काही बदलतं. Plants bloom flowers and grow fruits in certain weather, but they lose their leaves in other weather. आणि हेच जे हवामान असतं त्यात त्यांना काही विशिष्ट हवामानात जे प्लांट्स असतात ते काय करतात, त्यांना फुलं येतात आणि फळं येतात. आणि परंतु त्याच इतर हवामान बदललं म्हणजे त्यांचं वेदर बदललं की त्यांची पाने गळतात. ॲनिमल ऑल्सो मूव्ह अराउंड टू फाइंड फूड डिपेंडिंग ऑन द वेदर. आणि प्राणी देखील ना ह्या वेदरमुळे त्यांचं अन्न शोधण्यासाठी फिरतात. दिस वे वी फाइंड अ स्पेसिफिक काइंड ऑफ कंडिशन ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड ऑफ अ इयर विच इज कॉल्ड सीझन. आणि अशा प्रकारे वर्षाच्या विशिष्ट कालावधीत आपल्याला एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती आढळते ज्याला आपण काय म्हणतो तर सीझन. इन अदर वर्ड्स, अ सीझन इज अ पिरियड ऑफ द इयर मार्क्ड बाय स्पेसिफिक वेदर कंडिशन, टेम्परेचर अँड लेंथ ऑफ डे. आणि जेव्हा दुसऱ्या शब्दात आपल्याला जर बोलायचं असेल ह्याच्याबद्दल तर ना सीझन म्हणजे विशिष्ट हवामान परिस्थिती, तापमान आणि दिवसांच्या म्हणजे लेंथ ऑफ द डेवरती हे ठरलं जातं. वी डिवाइड अ इयर इंटू 4 सीझन बेस्ड ऑन दिस चेंजेस. आणि ह्याच बदलाच्या आधारावरती आपण ना वर्षाचे 4 भाग केलेले आहेत. तर कुठले तर समर, मान्सून, विंटर अँड स्प्रिंग. चला तर मग एकेका सीझनचे आपण इन्फॉर्मेशन घेऊया. पहिल्यांदा पाहूया समर सीझन. समर इज द हॉटेस्ट पिरियड ऑफ द इयर. उन्हाळा हा वर्षातील सर्वात उष्ण काळ असतो. इन इंडिया द समर सीझन लास्ट फॉर 3-4 months फ्रॉम मार्च टू जून. भारतात उन्हाळा हा ऋतू जो आहे तो म्हणजे सीझन आहे तो काय आहे, मार्च ते जून असा 3 ते 4 महिने असतो. द सन रेज फॉल डायरेक्टली ऑन द अर्थ ड्युरिंग दिस पिरियड. आणि ह्या काळात आहे ना जे सन रेज म्हणजे सूर्याचे जे किरण असतात ते थेट पृथ्वीवर पडतात. हॉट अँड ड्राय विंड बिंग टू ब्लो. उष्ण आणि कोरडी हवा काय होते, वाहायला चालू होते. वी फील हॉट इन दिस सीझन. या ऋतूमध्ये आपल्याला काय होतं, हॉट वाटायला चालू होतं. द डे आर ब्राईट, हॉट अँड ड्राय. आणि दिवस आपल्याला कसा वाटतो तर ब्राईट, हॉट आणि ड्राय वाटतो, कोरडा वाटतो. द एक्स्ट्रीम हॉट कंडिशन समटाइम्स लीड टू हीट वेव्ज. आणि कधी कधी तर आहे ना अति उष्ण परिस्थितीमुळे उष्णतेच्या लाटा यायला आपल्याला वाटतात. A heat wave is a hot weather condition when the temperature is usually high and prolonged compared to the normal days expected heat. आणि कधी तर आहे ना जेव्हा तापमान सामान्य दिवसापेक्षा अनपेक्षितपणे ना उष्णतेच्या तुलनेने जास्त आणि दीर्घकाळ असतो. चला तर मग आपण नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट आहे ड्युरिंग समर डे आर लॉंगर दॅन द नाईट. उन्हाळ्यात दिवस रात्रीपेक्षा मोठे असतात. 21 जून हॅज द लॉंगेस्ट डे अँड शॉर्टेस्ट नाईट. आणि 21 जून हा आहे ना त्या दिवशी दिवस हा कसा असतो, सर्वात मोठा असतो आणि रात्रही लहान असते. मोस्ट ऑफ द वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स, पॉन्ड्स अँड पूल्स बिकम ड्राय ड्युरिंग द समर सीझन. आणि उन्हाळ्यात ना ह्या पिरियडमध्ये रिव्हर, पॉन्ड्स अँड पूल्स जे असतात ते काय होतात, बहुतेक कोरडे पडतात. ड्युरिंग समर वी लाईक टू हॅव आईस्क्रीम अँड कोल्ड ड्रिंक्स टू बीट द हीट. आणि उन्हाळ्यात आपल्याला आहे ना हे जे
हॉट सीझनला आहे ना सामना करण्यासाठी आपण आहे ना आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स आपल्याला आवडतात. पीपल ट्राय टू कूल देमसेल्फ यूजिंग फॅन्स, कूलर अँड एअर कंडिशन. आणि लोक पंखे, कूलर आणि एअर कंडिशनचा वापर करून स्वतःला थंड करण्याचा प्रयत्न करतात. ड्युरिंग दिस सीझन वी शूड ड्रिंक मोर वॉटर ऑर ज्युसेस ॲज वी लॉस मोर वॉटर फ्रॉम आवर बॉडी इन द फॉर्म ऑफ स्वेट. आणि ह्या ऋतूमध्ये आपण जास्त पाणी किंवा ज्यूस प्यायले पाहिजे, कारण आपल्या घामाच्या म्हणजे जे स्वेट आहे, स्वेट म्हणजे काय तर घामाच्या स्वरूपात आपल्या शरीरातील जास्त पाणी बाहेर आपण टाकत असतो. ड्युरिंग समर वी ईट फ्रूट्स सच ॲज मँगो, वॉटरमेलन, लिची अँड पायनॅपल. आणि ह्या उन्हाळ्याच्या दरम्यान आपण आहे ना हे फ्रूट्स खाल्ले पाहिजेत. फ्लावर्स लाईक जास्मिन, गुलमोहर, अमलथास आर सीन ड्युरिंग दिस डेज. आणि ह्याच दिवसात आहे ना आपल्याला ही फुलंसुद्धा पाहायला मिळतात. पीपल लाईक टू वेअर लाईट कलर लूज कॉटन क्लोथ अँड कवर देअर हेड्स विथ कॅप. लोकांना हलक्या रंगाचे सैल सुती कपडे घालायला आवडतात आणि डोक्यावर टोपी घालायला सुद्धा आवडते. Cotton dresses are preferred as they absorb sweat, let the air pass through and make us feel comfortable. आणि सुती कपडे जे कॉटनचे कपडे असतात ते जास्त पसंत केले जातात, कारण ते काय होतात, स्वेट शोषून घेतात आणि हवा आत जाता येते, म्हणजे हवेला आत जाऊन देतात आणि आपल्याला आरामदायी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे समर सीझनमध्ये कॉटन ड्रेसेस प्रेफर करतात ते. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया, प्रिकॉशन ड्युरिंग द समर सीझन. आपण उन्हाळ्यात त्यांना कुठली काळजी घेतली पाहिजे ते. वी शूड टेक द फॉलोइंग प्रिकॉशन ड्युरिंग द समर सीझन. उन्हाळ्याच्या काळात आपण खालील काय खबरदारी घेतली पाहिजे. डू नॉट स्टँड इन द सन फॉर अ लाँग टाईम. जास्त वेळ उन्हात उभे राहू नका. While going outside during the day, use umbrellas or cover your body to protect it from sunburn. दिवसा बाहेर जाताना छत्री वापरा किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी तुमचे शरीर झाकून ठेवा. ड्रिंक सफिशियंट वॉटर अँड ऑलवेज कॅरी अ वॉटर बॉटल while गोईंग आउटसाईड. आणि पुरेसे पाणी प्या आणि शक्यतो बाहेर जाताना नेहमी पाण्याची बॉटल बरोबर घेऊन जात जा. Eat fruits rich in water content such as watermelon and cucumber. आणि वॉटरमेलन आणि कुकुंबर म्हणजे काकडी, याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी असतं, त्यामुळे अशी फळे खात जा. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. मान्सून सीझन. मान्सून सीझन म्हणजे कुठला, तर पावसाळा म्हणलं जातं. द मान्सून सीझन कम्स आफ्टर द समर सीझन. उन्हाळ्याच्या ऋतूनंतर पावसाळा हा येतो. इट लास्ट फ्रॉम जून जुलै टू सप्टेंबर. आणि हा कधी चालू होतो, तर जून जुलैमध्ये जूनपासूनच स्टार्ट होतो, ते कुठपर्यंत असतं, सप्टेंबरपर्यंत. ड्यू टू एक्स्ट्रीम हीट इन समर द वॉटर फ्रॉम रिव्हर्स, पॉन्ड्स, पूल एक्सेट्रा इव्होपरेट्स अँड राईज हाय. आणि उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे जे नद्यांमधलं किंवा पॉन्ड्स आणि पूल्समधलं जे पाणी असतं ते काय होतं, बाष्पीभवन होतं, इव्होपरेट होतं. आणि ते कुठं जातं, तर उंचावर जातं. इन द स्काय इट फॉर्म्स क्लाउड. आणि ते आकाशात गेल्यानंतर त्याचे काय ढग तयार होतात. द स्काय गेट्स कवर्ड विथ डार्क क्लाउड्स. आणि हे सगळे जे ढग जमा झालेले असतात त्या काळ्या रंगाने ते काय झाकले जातात. इट रेन्स हेवीली अलॉंग विथ लाइटनिंग अँड थंडर. ड्यू टू द हेवी रेन्स दिस सीझन इज ऑल्सो नोन ॲज द रेनी सीझन. आणि विजांच्या कडकडाचं मुसळधार पाऊस पडतो आणि ह्याच मुसळधार पावसामुळे या ऋतूला पण काय म्हणलं जातं, रेनी सीझनसुद्धा म्हणलं जातं. वेन इट रेन्स द रिव्हर, डीचेस, पॉन्ड्स अँड अदर वॉटर बॉडीज गेट फिल्ड विथ वॉटर. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रिव्हर, डीचेस, पॉन्ड्स अँड अदर जे वॉटर बॉडीज असतात ते काय होतात, भरतात, पाण्याने भरले जातात.
व्हेरी हेवी रेन रिझल्ट इन फ्लड. आणि खूप मुसळधार पावसामुळे कधीकधी पूर येतो. वी ऑल लाईक टू स्टे ॲट होम अँड एन्जॉय हॉट अँड स्पायसी फूड वेन इट रेन. आणि जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळेस आहे ना आपण सगळे घरी राहून पावसाचा आनंद घेत गरम आणि मसालेदार पदार्थांचा काय घेत असतो, आस्वाद घेत असतो. वेन इट रेन्स पीपल वेअर रेनकोट, रेन pouches, rain jackets or rain suits or water resistant clothes, waterproof boots, सँडल और फ्लिपफ्लॉप. आणि ज्यावेळेस आहे ना आपण पाऊस असतो त्यावेळेस लोक आहे ना काय काय घालतात हे इथे सांगितलेलं आहे. चला तर मग पुढचा पॉईंट पाहूया. वॉटर लिलीज, लोटस, झिनिया एक्सेट्रा आर कॉमन फ्लावर्स दॅट ब्लूम इन द मान्सून सीझन. आणि ह्या सीझनमध्ये कुठली कुठली फुलं येतात ते इथं सांगितलेलं आहे. ग्वावा इज द मेन फ्रूट इज दिस सीझन. आणि ह्या सीझनमध्ये कुठलं फळ आहे तर ग्वावा म्हणजे पेरू हा ह्या सीझनचा फ्रूट आहे. द मान्सून सीझन इज द फ्रेंड ऑफ फार्मर ॲट इज हेल्प देम इन ग्रोईंग देअर क्रॉप्स. आणि मान्सून सीझन हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो कारण तो त्यांना काय त्यांची पिके घेण्यास मदत करतो. प्रोटेक्शन ड्युरिंग द मान्सून सीझन, पावसाळ्यात घ्यावयाची खबरदारी. वी शूड टेक द फॉलोइंग प्रिकॉशन ड्युरिंग द मान्सून सीझन. पावसाळ्यात आपल्याला खालील जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याने आपण पाहूया. वी शूड ऑलवेज कॅरी अम्ब्रेला ऑर रेनकोट विथ अस. पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण नेहमी छत्री आणि रेनकोट आपल्यासोबत ठेवावे. वी शूड नॉट लेट वॉटर stand around our homes from a very long time as mosquitoes may breed in such water. आणि आपण आपल्या घराभोवती जास्त वेळ पाणी साचू देऊ नये कारण अशा पाण्यात काय होतात, डासांची पैदास जास्त होते. वी शूड टेक केअर ऑफ आवर हेल्थ ॲज वी मे सफर फ्रॉम फ्लू, डायरिया अँड स्किन डिझिजेस. आणि आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण आपल्याला ह्याच्यात आहे ना कुठले आजार होतील ते इथं सांगितलेले आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. विंटर सीझन. विंटर सीझनला आपण काय म्हणतो तर हिवाळा म्हणतो. द विंटर सीझन इज द कोल्डेस्ट सीझन. हिवाळा हा सर्वात थंड ऋतू मानला जातो. इट लास्ट फ्रॉम नोव्हेंबर टू जानेवारी. आणि ह्याचा पिरियड कुठला आहे तर नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत ह्याचा सीझन असतो. ड्युरिंग दिस पिरियड द अर्थ गेट्स स्लांटिंग रेज फ्रॉम द सन. आणि ह्या काळात पृथ्वी जी आपली अर्थ आहे ही सूर्याकडे आहे ना काय तिरकस किरणे मिळतात तिला. द डेज आर शॉर्ट अँड द नाईट आर लॉंग. आणि ह्याच्यात दिवस लहान असतात आणि रात्रही मोठी असते. 22 डिसेंबर इज द शॉर्टेस्ट डे अँड लॉंगेस्ट नाईट. आणि 22 डिसेंबर हा दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. कोल्ड विंड्स ब्लो अँड कॉज अ डिक्रीज इन द टेम्परेचर. आणि थंड वारे म्हणजे ब्लो होतात म्हणजे वाहतात आणि त्यामुळे तापमान काय होतं, टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं म्हणजे घट होते त्यात. इन सम प्लेसेस देअर इज स्नोफॉल. आणि काही ठिकाणी तर आहे ना काय होतं स्नोफॉल. स्नोफॉल म्हणजे काय बर्फवृष्टी होत असते. इन प्लेसेस वेअर इट स्नोज फ्रिक्वेंटली द लेक्स, पॉन्ड्स अँड स्ट्रीम मे ऑल्सो फ्रीज. आणि ज्या ठिकाणी वारंवार आहे ना हे स्नोफॉल होते तिथे जे पॉन्ड, लेक आणि स्ट्रीम्स असतात ह्यासुद्धा काय होतात गोठून जातात. वी वेअर डिफरंट वुलन क्लोथ्स सच ॲज कोट, स्वेटर्स, पुलोवर्स, स्कार्फ अँड कॅप्स टू कीप अस वार्म. आणि आपण ह्या ऋतूमध्ये उबदार राहण्यासाठी काय हे क्लोथ्स घालतो कुठले तर कोट, स्वेटर, पुल ओव्हर्स म्हणजे काय तर वरून एक कोट असतो त्याला म्हणलं जातं स्कार्फ अँड कॅप्ससुद्धा आपण घालतो. पीपल लाईक टू गो आउट इन द सन ऑर सिट अराउंड द फायर. लोक उन्हात बाहेर जायला किंवा आगीभोवती बसायला त्यांना आवडतं. ड्युरिंग विंटर वी ऑल लाईक टू ईट हॉट फूड अँड हॅव हॉट ड्रिंक्स लाईक टी, सूप एक्सेट्रा. आणि हिवाळ्यात आपल्याला सर्वांना गरम अन्न खायला आणि चहा, सूप इत्यादी गरम पेय घ्यायला आवडतात. फ्लावर्स लाईक मारीगोल्ड, रोज एक्सेट्रा ब्लूम इन दिस सीझन. आणि या सीझनमध्ये हे
फ्लावर्स येतात. अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल लाईक ऑरेंज, ग्रेप्स, आमला, कॉलीफ्लॉवर, कॅबेज, कॅरट अँड रॅडिश आर अवेलेबल इन धिस सीझन. आणि ह्या सीझनमध्ये कोणकोणते फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स असतात ते इथं सांगितलेले आहे. चला तर मग नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. प्रिकॉशन ड्युरिंग द विंटर सीझन. आता हिवाळ्यात घ्यायची काळजी. वी शूड टेक द फॉलोइंग प्रिकॉशन ड्युरिंग द विंटर सीझन. आपण हिवाळ्यात खालील खबरदारी घेतली पाहिजे. कुठली तर पाहूया. वी शूड वेअर सफिशियंट वुलन क्लोथ्स टू कीप आवर सेल्फ वार्म. आपण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी पुरेसे लोकरीचे कपडे घातले पाहिजे, वुलन क्लोथ्स घातले पाहिजे. वी शूड अवॉइड कन्झ्युमिंग कोल्ड वॉटर. आपण थंड पाणी पिणे टाळले पाहिजे. आवर स्किन बिकम ड्राय इन विंटर सो वी शूड मॉइश्चर फ्रिक्वेंटली. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते म्हणून आपण वारंवार मॉइश्चरायझर लावले पाहिजे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रॅपिड फायर 2 त्याचा वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेन. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. स्प्रिंग सीझन. स्प्रिंग सीझनला आपण म्हणतो वसंत ऋतू. आफ्टर विंटर कम्स द स्प्रिंग सीझन. आणि विंटर सीझन हिवाळ्यानंतर कुठला ऋतू येतो तर स्प्रिंग सीझन. इट लास्ट फ्रॉम फेब्रुवारी टू मार्च. आणि हा कुठे पर्यंत असतो तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये असतो. आफ्टर द विंटर्स कोल्ड द वेदर स्टार्ट गेटिंग वार्म अँड मोर प्लेजंट ड्युरिंग दिस सीझन. आणि भरपूर सगळ्या थंडीच्या कडाड्याने नंतर आहे ना वातावरण कसं होतं, थोडं अधिक उबदार आणि आल्हाददायक होतं. प्लेजंट म्हणजे काय, आल्हाददायक. जस्ट लाईक इन ऑटम. जसं की शरद ऋतूसारखं. ऑटम म्हणजे मराठीमध्ये त्याला शरद ऋतू म्हणलं जातं. द डेज अँड नाईट आर मोस्टली इक्वल इन अ लेंथ अँड इट इज नायदर टू हॉट नॉर टू कोल्ड. आणि बहुतेक वेळा वातावरण कसं असतं तर दिवस आणि रात्र ही बहुतेक वेळा समान असतात आणि खूप गरमही होत नाही, खूप थंडही नसतं. ऑन 21 मार्च बोथ द डे अँड नाईट आर इक्वल. आणि 29 मार्चला रोजी दिवस आणि रात्र हे काय असतात, समान असतात. द ट्रीज आर कवर्ड विथ फ्रेश ग्रीन लीव्ज. झाडे सगळे आहे ना फ्रेश आहे ना अशा लीव्जने भरलेले असतात. अ व्हरायटी ऑफ कलरफुल फ्लावर्स ब्लूम अँड दॅट्स वाय दिस सीझन इज कॉल्ड द किंग ऑफ ऑल द सीझन्स. आणि सगळ्यांना जी झाडं आहेत, फुलं आहेत, ही सगळी उमललेली असतात रंगीबिरंगी. आणि म्हणूनच या ऋतूला म्हणजे ह्या सीझनला काय म्हणलं जातं, किंग ऑफ ऑल द सीझन्स म्हणून ओळखलं जातं. डिफरंट व्हरायटीज ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर ऑल्सो अवेलेबल इन दिस सीझन. आणि ह्या ऋतूमध्ये विविध प्रकारचे फळे आणि भाज्या देखील सुद्धा उपलब्ध असतात. चला तर मग नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. प्रिकॉशन्स ड्युरिंग द स्प्रिंग सीझन. आता ह्या स्प्रिंग सीझनमध्ये काय खबरदारी घ्यायची ते पाहूया. वी शूड टेक द फॉलोइंग प्रिकॉशन ड्युरिंग द स्प्रिंग सीझन. फर्स्ट, सिन्स द वेदर इन स्प्रिंग कॅन चेंज सडनली फ्रॉम वार्म टू कोल्ड, वी शूड टेक गुड केअर ऑफ अवर हेल्थ. वसंत ऋतूमध्ये हवामान अचानक उष्णतेपासून थंडीत बदलू शकते, म्हणून आपण आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. मेनी इन्सेक्ट्स सच ॲज मॉस्किटोज आर ऑल्सो फाउंड इन स्प्रिंग, वी शूड सेफगार्ड अवरसेल्फ फ्रॉम दोज इन्सेक्ट्स. आणि वसंत ऋतूमध्ये डासांसारखे अनेक कीटक काय आढळतात आणि आपण त्या कीटकांपासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. माइंड जिम 2 ह्याचाही वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना वेदर अँड सीझन हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.